आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने माननीय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्या आदेशानुसार चळवळीमध्ये काम करत असताना समाजातील विविध घटकाला न्याय देण्याचे काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया करत असते. असाच एक प्रश्न खालुंबरे गावातील पीडित माननीय साळुंके कुटुंबे साळवे कुटुंबे या साळवे कुटुंबामधील रुपाली हिरामन साळवे त्याचप्रमाणे त्यांच्या घरातील लोक यांची गेल्या 2 ते 3 पिढ्यापासून 10/20 या क्षेत्रामध्ये खालुंबरे गावामध्ये त्यांचं घर आहे. या घराची नोंद गेली जवळपास 1944 नंतर ग्रामपंचायत मध्ये घेण्यात आलेली आहे. ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या उतारावरती त्यांचं घर हे कच्चे बांधकाम, दगड, विटा, माती या पद्धतीची नोंद आहे. परंतु या विषय संबंधित श्री कालिदास बबन शिंदे, किरण बबन शिंदे आणि लंका बबन शिंदे यांनी या कुटुंबाची जमीन हडप करण्याचं काम, त्यांना बेघर करण्याचं काम या ठिकाणी केलं. सदर कुटुंब आठवले साहेबांवरती विश्वास ठेवून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडे आले असता त्यांनी आम्हाला न्याय मिळावा ही विनंती केली असता सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहे आणि त्यांना न्याय भेटेल, प्रशासन त्यांना न्याय देईल ही आशा मी व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय भीम. बोलायचं तुम्हाला पुन्हा माझ्या अगोदरच्या वक्त्याने सांगितलं की साळवे कुटुंबीय कशा प्रकारचा अत्याचार, एक अन्याय या ठिकाणी झालेला आहे साळुंबरे गावामध्ये. तर साळुंबरे या ठिकाणी आमची शाखा होती आणि या लोकांना माहित आहे की आपल्याला न्याय मिळेल हा आठवले साहेबाकडेच न्याय मिळेल. आम्ही आठवले साहेबांचे कॅन्सर पासूनचे न्याय मिळवून देण्याचं काम करत स्वतःच आलेलं आहे. सूर्यवंशी साहेबांना चांगल्या पद्धतीची या ठिकाणी दोन आहे त्यांच्याकडे. तर आमची अशी विनंती आहे डिपार्टमेंटच्या लोकांना व विशेष सूर्यवंशी साहेबांची आमची बऱ्याच वर्षापासूनची मैत्री आहे. या ठिकाणी या कुटुंबाला न्याय मिळवून द्या ही आपल्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. आज रिपब्लिकन पक्षाचा आवाज या महाराष्ट्रामध्ये आठवले साहेब यांच्याशिवाय कोणाचा नाही आणि सर्व जाती जमातीच्या लोकांचं काम करण्यासाठी आठवले साहेब धावून जात असतात आणि त्याप्रमाणे आम्हाला आदेश देण्यात येतो. मी पश्चिम महाराष्ट्राचा सचिव या नात्याने या ठिकाणी या कुटुंबाला न्याय द्याल आणि न्याय मिळेपर्यंत आम्ही या ठिकाणी आंदोलन चालू ठेवू. आज हे सुरुवात आहे. ही सुरुवात सूर्यवंशी साहेबांना माहित आहे की रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता एकदा रस्त्यावर उतरला तर काय करू शकते. या कुटुंबाला न्याय मिळवल्याशिवाय स्वस्थ बसत नाही आणि आम्ही स्वस्थ बसणारे कार्यकर्ते नाही आहोत. आमचं आयुष्य याच्यामध्ये चाललं लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी. आम्हाला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही आहे आणि पदासाठी आम्ही कामही करत नाही. रस्त्यावरची कार्यकर्ते रस्त्यावर जा कोणी यार सावे कुटुंबाला रस्त्यावर आणलं त्यांना रस्त्यावर आणल्याशिवाय रिपब्लिकन पक्ष स्वस्थ बसणार नाही. अशा प्रकारची या ठिकाणी आशा व्यक्त करतो, विचार व्यक्त करतो आणि सर्व पत्रकारांना विनंती आहे की हे हेडलाईन मध्ये द्या की सावे कुटुंबे या ठिकाणी राहत असताना त्यांच्या घरात सर्व ताबा असताना विनाकारांचा गुंडगिरी करून या कुटुंबाला रस्त्यावर आणत असतील तर या ठिकाणी डिपार्टमेंट आपलं काम करणारच आहे. जे त्यांच्या साकोरीमध्ये बसेल ते काम करतील अशा प्रकारची आमची विनंती आहे. या कुटुंबाला न्याय देतील ही आमची खात्री आहे. कारण हे जे सर्व चाललं या संविधानानुसारच चाललेलं आहे. तर संविधानाप्रमाणे न्याय देतील अशी आशा व्यक्त करतो. या ठिकाणी सांगतो जय भीम, जय महाराष्ट्र, जय बाबासाहेब आंबेडकर, शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम मी अभिवादन करतो आणि या साळुंके
साळे कुटुंबावरती जो अन्याय झालेला आहे, 40-40, 50-50 वर्ष राहायचं आणि त्यांच्यावरती त्यांचं राहतं घर, काही गावगुंडाने यायचं आणि घर फाडायचं, संसार उद्योग करायचा, हे जाती व वर्ण व्यवस्थेच्या विचारसरणीच्या माणसाचं काम आहे. जाती व वर्ण व्यवस्थेच्या माणसाने एक मातंग समाजाचं कुटुंब त्या ठिकाणी राहते, त्याचं घर तिथं आहे, मुलं तिथं आहेत आणि अशावर मी जागा विकत घेतली. अरे बाबा कशी विकत घेतली, कधी घेतली, 50 वर्षापूर्वी ते तिथे राहतात, त्याचा काय सखोल अभ्यास केला की नाही. आणि मला वाटतं ते 3-4 महिन्यापासूनचं प्रकरण आहे. पोलीस प्रशासनाने त्यांचं दखल आतापर्यंत का घेतली नाही, त्यांचं कुटुंब कसं उद्ध्वस्त झालं, त्यांच्यावर खटले पाठीमागे ठरवायला पाहिजे होते. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड जिल्ह्याचा अध्यक्ष आला, त्याला पोलीस प्रशासनाला होत्या गुंडावर कारवाई, अट्रॉसिटी ऍक्ट गुन्हा अंतर्गत त्याच्यावर गुन्हा कारवाईचा खटला दाखल करावा आणि या कुटुंबाला न्याय द्यावा. आणि यासाठी इथे आलेले आहोत. जर का त्यांना न्याय नाही मिळाला तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये आयुक्तालयाच्या समोर फार मोठे पिंपरी शहराच्या वतीने आंदोलन ठरलं जाईल. हाही शरण या ठिकाणी देतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय भारत. आज बऱ्याच मला वाटते महिन्यापासून हे प्रकरण चालू आहे आणि गरिबावरती अन्याय महाराष्ट्रात होत असतो. हे नवीन नाही. महारामांगावरती अन्याय होणारा हे नवीन नाही. आणि मला म्हणून म्हणायचं, जर त्याला वाटत असेल शिंदे कुटुंबाला हे साळे कुटुंबाच्या मागे कुणी नाहीये, हा गैरसमज आहे. हे मोठं आंदोलन होणार होतं साहेब. पण आता सूर्यवंशी साहेब मध्ये आमच्याशी बोलले, साहेब आज या एक आहे ना 1,000-1,000 लोक गोळा करणार, पण तुमच्याशी चर्चा झाली, एसीपी साहेबाशी चर्चा झाली, कदम साहेबाची चर्चा झाली, ते म्हणले आणि वंशी साहेब म्हणले की आम्ही कोणालाही माफ करणार नाही, आम्ही कायद्याचे रक्षक आहोत. तेही बरोबरच आहे ना. त्यांचं काम पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यांनी भल्याला सरळ केलेलं आहे. अनेक कामं त्यांनी केलेलं आहेत. कोणी गुंडा असेल त्याला सरळ केलेलं आहे. म्हणजे आमचं काय पोलिसांचं वेळ नाही, लक्षात घेतलं पाहिजे. पोलीस हा अडवणारच मोर्चाला. पोलिसांचं काम पोलीस करत असतात. कायदा सुरक्षा राखली पाहिजे, त्यांचं कर्तव्य आहे. परंतु त्यांच्यावर अट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. त्यांची जी जागा आहे ती ताबडतोब खाली करून दिली पाहिजे साहेब. ती जागा खाली करून द्यायची विनंती आमची. आणि हे तुम्ही करताल काम. आणि अनेक आपले अधिकारी सगळ्या अधिकाऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा आम्हाला अधिकारी कोणी नाव ठेवायचं नाही, पण जी काय अधिकारी होती त्यांनी सुद्धा ह्या पद्धतीचं करायचं नव्हतं. मला ते सुरेश साहेबांकडे असतं डायरेक्ट, तर हे काय एवढं प्रकरण वाढलं नसतं, मला असं वाटतंय. तर म्हणून माहिती काय साहेबाचं नाव मला येत नाही. काय साहेब मालिक साहेबांनी थोडस प्रकरण चिघळलं, बाकीच्याची चर्चा करायला पाहिजे, वरिष्ठांचं प्रकरण मिटवायला पाहिजे होतं. आणि प्रकरण चिघळायला लागले. अनेक देशामध्ये महाराष्ट्रात बलात्कार झाले साहेब, अनेक जागी मदत झाले, मातंग समाजाच्या पोराचा मदत झाला, मध्ये वातावरण चिघळलेलं आहे. म्हणून आम्हाला चिडू नका अशी विनंती आहे माझी. आणि पोलीस शासनाला विनंती आहे. आणि लोक म्हणतील की साहेबांचे नाव घेतो तर त्यांनी काम केलं म्हणून नाव घेतो, पण साहेबांनी काम नाही केलं आता तर आम्ही साहेब आंदोलन पुढे करू, आम्ही बसणार नाही. आणि ते जर गरीबाला न्याय येणार तर आम्ही खांद्यावर घेऊन टाकणारे अडचणी आहेत, लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळं तुम्ही न्याय द्यावा, त्या शिंद्याला आत घालावं. त्यांनी परत पुन्हा कुटुंबावर त्याचा अन्याय केला नाही पाहिजे. मराठी समाजावर कधी अन्याय झाला होता तर रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरून त्यांचं घरदार बांधून दिलेलं लक्षात घेतलं पाहिजे. आणि बाबासाहेबाला छत्रपतीला मानणारी माणसं आहेत, आमच्यावर जात धर्म नाही, काही नाही, लक्षात घेतलं पाहिजे. आणि पोलिसांची सगळ्या बाजू घेणारी माणसं आहेत. पोलिसांवर जर अन्याय झाला तर आम्ही पोलिसांची बाजू घ्यावी. लोकशाही बाबासाहेबांना संविधान दिलेलं आहे, पण आमच्या लोकांवरती मारामांगावरती जर असं होत असेल तर साहेब आम्ही चैन करणार नाही. कदम साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे, त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. तर आम्ही हे आंदोलन थांबवत आहोत.
आणि ते केस घ्यावी लगेच, त्यांच्यावरती केस दाखल करावी आणि ती जागा जी आहे ती रिकामी करून यांना देऊन टाकावी. आणि असं आमचं तुम्हाला विनंती आहे. आणि जर नाही झालं तर मग नंतर आम्ही एसीबीच्या पुढे आंदोलन करणार आहोत. पण आता तुम्ही असताना मला वाटत नाही की आतापर्यंत काय असं झालं नाही. तुम्ही न्याय दिलेला आहे, न्याय देताल. कदम साहेबांनी चांगली चर्चा केली, कदम साहेबाला टाइम असताना चर्चा केली. सूर्यवंशी साहेब कालपासून आमच्याशी चर्चा करतात. मी कारवाई करणार आहे, मला काही घेणं देणं नाहीये. मी अधिकारी आहे, मला काही घेणं देणं नाही. जातपातीचं मला घेणं देणं नाही. मी संविधानाच्या माध्यमातून वागणार असा आम्हाला शब्द दिलेला आहे साहेबांनी. म्हणून आपल्या सर्व कार्यकर्त्याला आणि कार्य कुटुंबाला विनंती आहे की आपण जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण आंदोलन करणार. पण न्याय मिळत असताना आपण जास्त आगाऊपणा करायचा नाही. न्याय जर नाही मिळाला तर आपण आगाऊपणा करूया, पण न्याय मिळणार आहे तिथं. म्हणून मला सांगायचं, आमच्या महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत दत्ता गायकवाड आणि त्यांच्याकडून तसंच आणि हे साहेबाकडून प्रकरण आलेलं आहे. काय म्हणलं तिथं काय होतं ती बघा, हे प्रकरण बऱ्याच दिवसाचं आहे. म्हणून आम्ही ठीक आहे साहेबाला आता रिपोर्ट देणार की साहेब आपल्या कदम साहेब आणि हे सगळे साहेबांनी केस करतात आणि झाल्याच्या नंतर आम्ही वर रिपोर्ट देणार आहोत. आणि पोलीस यंत्रणेने आम्हाला न्याय द्यावा गरीब कुटुंबाला. आणि आरटीओ बॅलोनी जे तुमच्या समोर आम्ही आलो, आम्ही जर तुमच्या समोर नाही आलो, तुमच्याशी जर आम्ही नाही बोललो, आम्ही जर अर्ध्याला नाही झेंडा घेऊन आलो तर आम्हाला कोण न्याय देणार आहे? आम्ही आमच्या लोकशाहीच्या माध्यमातून आलो तुमच्या पुढे आणि आगाऊपणा करणारे माणसं नाहीत. पण न्याय द्यावा अशी सूर्यवंशी साहेबाला मी विनंती करतो आणि कदम साहेबाला विनंती करतो. आणि हे आंदोलन इथं आपण थांबवणार आहोत आणि पोलीस स्टेशनला जाऊन ते केस नोंद करायची. हे जी सहाय्य कुटुंब आहे त्यांना घेऊन तिथे जाऊ आणि ती केस नोंद करून घ्यावी आजच्या आज, ही अशी आमची विनंती आहे. मी एवढं सांगता तिथे थांबतो, अन्यथा मोठं आंदोलन आहे दुसरं, एवढा इशारा तिथे सांगतो. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.